आणि त्यानंतर पुढलं सांगितलंय दुसरी गोष्ट मुमुक्षत्व, म्हणजे मानवाच्या जन्माला येऊन सुद्धा मोक्षाची प्राप्ती व्हावी हे वाटणं सुद्धा दुर्लभ सांगितलंय. एक म्हातारी होती, त्या बिचारीचं आयुष्यभर एकच काम होतं, शेतामध्ये जंगलामध्ये जायचं, सरपण गोळा करायचं, ते बांधायचं, डोक्यावरती घ्यायचं आणि पुन्हा घरी यायचं. तर ही म्हातारी वयाच्या 80व्या वर्षापर्यंत येऊन पोहोचली. शक्ती क्षीण होत तरी सुद्धा ती बिचारी काम करायची आणि रोज भगवंताला म्हणायची, भगवंता उचलून घे रे बाबा, उचलून घे. एवढं काय भगवंताचं नामस्मरण झालं महाराज, साक्षात भगवंत येऊन गेला आणि म्हणायला लागला, तर माऊली तुला न्यायला आलं. त्यावरती माऊली म्हणाली, मी कधी म्हणलं रे बाबा मला यायचं तुझ्यासोबत म्हणून. म्हणजे माय रोज तर म्हणायचीस की ग उचलून घे उचलून घे. ते म्हणजे मला नाही रे भगवंता, हे जे सरपण आहे ना ते रोज मला उचलून दे. मी असं म्हणत होते गोपाल, म्हणजे मोक्ष जरी साक्षात समोर येऊन उभं राहिला तरी सुद्धा मोक्ष व्हावं, मोक्षता प्राप्त व्हावी हे वाटते तुला सांगितलं. आणि सगळ्यात शेवटचं तिसरं म्हणजे महापुरुष संशय. आयुष्यामध्ये सद्गुरु भेटणं हे दुर्लभ सांगितलं. या 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या महाराज. या जर का आपल्याला आयुष्यात कळल्या तर दासगुरु महाराज म्हणतात की आपल्याला आयुष्यातला एक मुक्तीचा मार्ग सापडला. आणि दासगुरु महाराज म्हणतात कसं, परम सद्गुरु शंकराचार्य असं म्हणतो. अख्ख्या जगाचं गुरुपद कोणाकडे जर असेल तर ते भगवान शिवशंकराकडे. म्हणून हरुण जीवाचे जीवपण सारे शिवपण देईच्या हाती. कृपा कटाक्षे त्रिताप, हे माणसाला जे त्रिताप आहेत ते हरण करून घेऊन जी आपण आयुष्यभर मुक्ती मिळण्यासाठी जे तडफड करतो की नाही महाराज, ती मुक्ती तुमची बटी म्हणजे दासी होईल. या शिवपणामुळे तुमच्यामध्ये असं काही सामर्थ्य येईल, तुम्हाला वाटेल तेव्हा मुक्त होता येईल, असं दासगुरु महाराज